श्री स्वामी समर्थ भक्तांनो, जेव्हा आपल्या आयुष्यात चहूबाजूने संकट येतात, तेव्हा सगळे रस्ते बंद होतात, तेव्हा एकच असा मार्ग असतो जो कधीही बंद होत नाही, तो म्हणजे स्वामींचा मार्ग. आज आपण स्वामींच्या अशा एक अद्भुत अनुभवाबद्दल जाणून घेणार आहोत, जो ऐकून तुमचे डोळे नक्कीच पाणावतील आणि स्वामींवरचा विश्वास नक्कीच वाढेल. ही गोष्ट आहे पुण्यातील एका स्वामी भक्ताची. काही महिन्यापूर्वी त्यांच्या व्यवसायात खूप मोठा नुकसान झाला होता. परिस्थिती इतकी बिकट झाली होती की घराचा कर्जही कसा फेडायचा हे कळेना. कुटुंबाची उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. नातेवाईकांनी आणि मित्रांनीही संकटाच्या वेळी पाठ फिरवली. निराश होऊन ते एक दिवस एका स्वामी मठात जाऊन बसले. डोळ्यास अश्रू होते आणि मनात प्रचंड अवस्था. त्यांनी स्वामींच्या मूर्तीकडे पाहिले आणि मनोमत म्हणले, स्वामी, आता माझं काय होणार? तुम्हीच मला यातून बाहेर काढा. मठातून घरी परतताना त्यांना रस्त्यावर एक वृद्ध गृहस्थ भेटले. त्या वृद्धाने त्यांच्या हातात स्वामींचे एक छोटेसे चित्र दिले आणि म्हणाले, घाबरू नकोस, स्वामी तुझ्या पाठीशी आहे. उद्याचा दिवस तुझा चांगला असेल. आणि ते वृद्ध अचानक गायब झाले. दुसऱ्या दिवशी चमत्कार झाला. ज्या बँकेने त्यांचं कर्ज मंजूर करायला नकार दिला होता, त्याच बँकेकडून त्यांना फोन आला की काही तांत्रिक बदलामुळे त्यांचे कर्ज मंजूर झाले आहे. एवढेच नाही तर त्यांच्या व्यवसायातील एक जुनी अटकलेली पेमेंटसुद्धा त्या दिवशी अचानक क्लिअर झाली. अवघ्या 24 तासात त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा संकट टळला होता. ते वृद्ध ग्रस्त दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः स्वामी भक्तांचे रक्षणासाठी धावून आले होते. भक्तांनो, स्वामी कधी कोणत्या रूपात येऊन आपली मदत करील हे सांगता येत नाही. फक्त गरज असते ती त्यांच्या अतूट विश्वास ठेवण्याची. म्हणूनच म्हटले आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भक्तांनो, तुम्हाला हा अनुभव कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर तुमच्याकडेही स्वामींचे असे प्रचित अनुभव असतील तर आम्हाला खाली दिलेल्या ईमेल आयडीवर किंवा कमेंट बॉक्समध्ये नक्की पाठवा. आम्ही ते तुमच्या नावासह चॅनलवर सादर करू. स्वामींच्या अशा नवनवीन अनुभूती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.